बीडमध्ये पुन्हा एकदा सरपंचाचा मृत्यू। राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरनं सरपंचाच्या दुचाकीला धडकली। या धडकेत सरपंचाचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनं बीडमधील राजकारण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला भेटतंय। आधी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बीड प्रकरण तापलं असताना बीडमध्ये सर्वात संतापाची लाट असताना यामधूनच आता राखेच्या टिपरनं सरपंचाच्या बाईकला धडक दिल्यानंतर सरपंचाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर वातावरण अजून तापलेलं आहे। यावरून अनेक प्रकारचे तर्कवितर्के लढवले जात आहेत। ही हत्या केली गेली की हे मुद्दाम केलं, यामागचं काय कारण आहे हे पोलीस तपासात स्पष्ट होईलच। परंतु यावरून सुरेश धस यांनी असा सवाल उत्पन्न केला आहे की नक्की ही हत्या आहे की जाणून बुजून केलं आहे की खरोखरच अपघात झाला याची चौकशी व्हायला पाहिजे, असे सुरेश धस यांनी मागणी केली आहे। तर नक्की टक्कर कशी झाली आणि हा अपघात कसा झाला हे जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर बीडमध्ये पुन्हा एकदा सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे। तर एका टिपरच्या धडकेत सरपंचाच्या बाईकची आणि टिपरची धडक झाली। या धडकेमध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झाला आहे। परली तालुक्यातील सौदाना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा टिप्परच्या धडकेत जागीच मृत्यू झाला आहे। या मृत्यूनंतर बीडचं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला भेटतं। या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस त्या ठिकाणी हजर होऊन घटनेची सत्यता तपासल्यानंतर टिप्पर चालकाला अटक सुद्धा करण्यात आली आहे। परली तालुक्यातील निरवड येथे ही घटना घडली। या घटनेमध्ये टिपरची दुचाकीला एवढी जोरात धडक होती की दुचाकीचा जागीच चक्काचूर झाल्याचं आपल्याला पाहायला भेटतंय। या घटनेमुळे परलीतील अवैध राखेचा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे। बीडच्या परलीत मिरवड फाट्यावर राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दुचाकीला धडक दिली। या दुचाकीच्या धडकेत सरपंचाचा मृत्यू झाला। या अपघातात परलीतील सौदानाचे विद्यमान सरपंच क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला। परली तालुक्यातील मिरवड फाट्यावरून जात असताना टिप्पर आणि दुचाकीचा अपघात झाला। त्या अपघातात सरपंच हे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार सौदाना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे आपले शेतीचं काम झाल्यानंतर परलीला निघाले होते। या दरम्यान रात्री 8:30च्या सुमारास अपघात झाला आणि या अपघातात त्यांना आपला प्राण गमवावा लागला। हा अपघात एवढा गंभीर होता की या अपघातामध्ये गाडीचा चक्काचूर झाला, म्हणजेच टू व्हीलरचा चक्काचूर झाला होता। या अपघात झालेल्या टिप्पर चालकाला पोलिसांनी अटक केली असून याचा पुढील तपास सुरू आहे। या सरपंचांच्या मृत्यूनंतर बीडचं वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला भेटलं। सुरेश धस यांनी हा अपघात आहे की हा जाणून बुजून केलेला अपघात आहे याची चौकशी व्हावी अशी सुद्धा मागणी केली आहे। तर या संपूर्ण घडामोडीवरती तुमची काय प्रतिक्रिया नक्की कमेंट करा। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा।